नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? सगळे चांगले असाल. थंडी आता कमी झालेली आहे आणि आता स्वेटर, टोपी, हँड ग्लोव्ज, सॉक्स म्हणजे डबलचे कपडे अंगावरचे उतरलेले आहेत. त्या अनुषंगाने चांगलं वाटत आहे. आजच्या व्हिडिओचं महत्त्व, आपण ज्या प्रकारे एखादा नवीन मोबाईल घेतो किंवा ज्या प्रकारे आपण एखादी नवीन गाडी घेतो आणि गाडी घेतल्यानंतर किंवा मोबाईल घेतल्यानंतर त्या मोबाईलला सेफगार्ड लावतो. काय लावतो आपण? त्याला सेफगार्ड लावतो. कशासाठी? गोरीला काच म्हणून लावतो की जर माझा हा एवढा मोठा महाग मोबाईल जर जमिनीवर पडला आणि फुटला तर माझं एवढं मोठं नुकसान होईल. किंवा आपण काही नवीन गाडी घेतो, त्या गाडीचे इन्शुरन्स काढतो की माझी गाडी जर उद्या कोणी ठोकली किंवा तिचा काही ॲक्सिडेंट झाला तर माझ्या गाडीचं इन्शुरन्स, माझ्या गाडीचं सगळे पार्ट वगैरे लावून देऊन एक्सचेंजमध्ये गाडी भेटेल. पण मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम बरोबर आहेत. पण तुम्ही हा कधी विचार केला का हो? स्वतःचं इन्शुरन्स कधी काढलं? स्वतःला कधी सेफगार्ड केलं? स्वतःच्या आयुष्याला कधी सेफगार्ड केलं? याचं उत्तर येईल नाही. आणि ज्या लोकांनी केलं असेल त्या लोकांना मी खूप शुभेच्छा देतो की त्यांनी हे काम केलेलं आहे. बघा, ज्या प्रकारे मोबाईलला जर क्रॅश येण्यासाठी सेफगार्ड लावतो, गाडीला खराब न होता त्याच्यासाठी इन्शुरन्स काढतो, त्यासाठी स्वतःसाठीही काहीतरी करा. आपल्या येणाऱ्या पिढीला काही झालं नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या स्वतःचं इन्शुरन्स काढलं पाहिजे. सगळ्यात मोठी प्रायोरिटी आपल्या इन्शुरन्सला द्या. इन्शुरन्स काढा, फॅमिलीचं काढा, म्हणजे जे तुम्ही सेविंग जे जमा करतात त्या जमा सेविंगला हात लागणार नाही. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे आजच्या व्हिडिओचा. म्हणून आपल्या सर्वांनी आपल्या फॅमिलीचं इन्शुरन्स काढा, स्वतःचं इन्शुरन्स काढा. म्हणजे तुम्ही आज आहेत तर तुमच्या परिवाराला कुठलीच आज येणार नाही, हे मी लिहून देतो. कारण की बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या परिवाराला तो काही झालं तरी काही होऊ देणार नाही, हे एक बाप तुम्हाला सांगतो. पण त्याच्यानंतर तो गेल्यानंतर त्याचं काय? त्याच्यासाठी त्या शहाण्या बापाने, त्या समजदार माणसाने, जे माझा व्हिडिओ बघतात त्यांनी आपलं इन्शुरन्स केलं पाहिजे, फॅमिली कवर केलं पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स काढलं पाहिजे स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी आणि येणाऱ्या खराब काळासाठी, ज्या काळामध्ये तो नसेल आणि त्यांचे लेकरं असतील त्या लेकरांसाठी हे काम तुम्ही केलं पाहिजे. ज्या प्रकारे तुम्ही नवीन गाडीचं काम करता, ज्या प्रकारे तुम्ही नवीन मोबाईलचं काम करता, त्याच प्रकारे जास्त मोठं नका काढू, छोटंसं काढा, पण काढलं जरूर पाहिजे. हाच माझा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मेसेज आहे. म्हणून असं करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.